तर बघा काय माहिती आहे, केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसे पेन्शनधारकांच्या DAमध्ये माहे जुलै 2025 पासून 3% वाढ लागू करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर राज्य शासन सेवेतील सरकारी निमसरकारी तसे इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांना DA वाढ लागू केली जाणार आहे. याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत निर्गमित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकूण DA केंद्र सरकारच्या धर्तीवर 58%, केंद्राने 1 जुलै 2025 पासून कर्मचाऱ्यांच्या DAमध्ये 3% वाढ लागू केली. त्याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या DAमध्ये देखील वाढ लागू करण्यात येणार आहे. DAची थकबाकी 1 जुलै 2025 पासून राज्य कर्मचारी तसे पेन्शनधारकांना DA वाढीची थकबाकी अदा केली जाणार आहे. जानेवारी पेड इन फेब्रुवारी वेतनासोबत DA वाढ. माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी वेतन तसे पेन्शन देयकासोबत सदर महागाई भत्ता वाढ लागू करण्याची शक्यता आहे. जर याबाबतचा अधिकृत शासन निर्णय जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत निर्गमित केला जाईल अशी सूत्रानुसार माहिती प्राप्त झाली आहे. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.